हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुंदर असं ब्लाऊज कलेक्शन, जे की तुम्ही पाहू शकता. हे ब्लाऊज आहे काठपदर साडीवरचं. याला साईडने लेस लावली आहे आणि मिडलला पॅच लावलेले आहेत, पॅचवर्क केला आहे. त्यानंतर लेस मी नेकला दोन्ही साईडने समोरून लावलेली आहे आणि बॅक साईडला पण पूर्ण लावलेली आहे. त्यानंतर इथे तुम्ही मध्यभागी मी नेट लावला आहे आणि त्या नेटवर एक पॅच होता, जो की आता सध्या निघाला आहे आणि खाली पॅच लावले आहेत. त्यामुळे ह्या ब्लाऊजला लुक छान येतो. ही साडी माझी काश्मीरी सिल्क साडी आहे. याला अरीवर्क करून घेतलं आहे. या ब्लाऊजला मी पाहू शकता, छान असं अरीवर्क केलेलं आहे, सिम्पलमध्ये केलेलं आहे. त्यानंतर साईडला पॅचेस लावलेले आहेत आणि बॅक नेक छान केलेला आहे, एकदम सिंपल, आणि त्याला खाली पॅचेस लावलेले आहेत. ही साडी सिंपल असल्यामुळे ब्लाऊज हेवी जरा छान दिसतो त्या साडीवर. त्यानंतर हा नेक्स्ट ब्लाऊज माझा काठपदर साडीवरचा आहे, पण याच्या स्लीव्ज एकदम छान आहेत, त्यामुळे शेअर केला आहे. ही खण साडी आहे आणि याच्या स्लीव्जला छान असे बटन्स लावलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बॅक नेक पाहू शकता, सिंपल असा केलेला आहे. त्याला लेस लावून आणि नंतर ट्रायंगल शेपमध्ये छान असा लुक दिला आहे. त्यानंतर ही ऑर्गेन्झा साडी, त्यावरचा ब्लाऊज आहे. हा बोटनेक ब्लाऊज आहे आणि याच्या स्लीव्ज पफमध्ये स्लीव्ज आहेत, थोड्या फुगीर आहेत, जास्त नाही आहेत. त्यानंतर बॅक नेक पाहू शकता तुम्ही, तर मी तिथे बो लावून घेतला आहे आणि सिंपल असा बॅक नेक टाकलेला आहे आणि याला बॅक साईडनं हुक आहेत. त्यानंतर हा काठपदर साडीवरचा ब्लाऊज, याला बलूनच्या स्लीव्ज लावून घेतले आहेत आणि हा पण सिंपल असा स्टिच केला आहे. काठपदर साडीला हा रॉयल असा लुक देतो ब्लाऊज. त्यानंतर बॅक नेक एकदम सिंपल केला आहे मी. सिंपल ब्लाऊज छान मला तरी आवडतात. त्यानंतर ही नेटची साडी आहे. याच्या स्लीव्ज नेटमध्ये आहेत, सो मी त्याला छोट्याशा स्लीव्ज लावून घेतल्या आहेत आणि बॅक साईड तुम्ही बघू शकता. याला मी असा मटका गोलमध्ये नेक टाकलेला आहे. हा पण ब्लाऊज छान दिसतो. हा माझा कांजीवरम साडीवरचा ब्लाऊज आहे. एकदम सिंपल असा स्टिच करून घेतला आहे मी. साडी पण सिंपल आहे आणि ब्लाऊजसुद्धा सिंपल आहे. पॅरट ग्रीन कलरची माझी साडी आहे आणि टमाटर रेडमध्ये काठ आणि ब्लाऊज आला आहे. याचा बॅक नेक पण सिंपल असा स्टिच केला आहे. बॅकला मी साडीच्या काठानुसारच नेक टाकलेला आहे, काठ लावून घेतले आहेत, तर छान असा लुक देतो हा ब्लाऊज. त्यानंतर ही माझी पार्टीवेअर साडी आहे, डिझायनर साडी आहे आणि सिंपल असा ब्लाऊज स्टिच केला आहे. साडीवर जशी डिझाईन आहे तशीच ब्लाऊजला आली आहे, जे की स्लीव्जला आली आहे आणि बॅक नेकला आली आहे, सिंपल अशी. बॅक नेकसुद्धा मी सिंपल स्टिच केला आहे, राऊंड नेकमध्ये नेक टाकलेला आहे आणि या ब्लाऊजला मी साडीसारखेच लटकन लावून घेतले आहेत. त्यानंतर हा रेडीमेड ब्लाऊज आहे, जो की कोणत्याही साडीवर जातो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणून. सो असा एक ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये पाहिजेच. त्यानंतर हा एक रेडीमेड ब्लाऊज आहे, जो की माझ्याकडे स्काय ब्लू साडी आहे त्यावर जातो आणि खूप सुंदर असा लुक देतो हा ब्लाऊज. त्यानंतर हा डेली वेअर साडी आहे आणि डेली वेअरसाठी आपण असा एक ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकतो. याच्या स्लीव्ज मला एकदम सिंपल सोबर छान वाटल्या, सो त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.
अशा स्लीव्ज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता फ्रेंड्स. आणि बॅक नेक बघू शकता की एक पानाच्या शेपमध्ये मी याचा नेक टाकलेला आहे. त्यानंतर हा एक रेडीमेड असा ब्लाऊज आहे जो की एक कोणत्याही साडीवर जातो. रेड कलर, येलो कलर, लाईट ग्रीन कलर, एक पार्टीवेअर डेली वेअर साडीवर आपण असा यूज करू शकतो. त्यानंतर हा ब्लाऊज माझा डेली वेअर साडीवरचाच आहे, पण याच्या स्लीव्ज पण मला खूप जास्त आवडतात. सो एक सिंपल आणि सोबर अशा स्लीव्ज आहेत, सो मी शेअर केल्या आहेत. ही साडी थोडी कडकमध्ये आहे, म्हणजे बसते छान पण थोडी कडकमध्ये आहे, पण छान लुक देते.